निवडणुकीच्या वादातून पेठ वडगावमधील यादव आघाडीचे नगरसेवक निवास धनवडे, अभिजित गायकवाड आणि सालपे आघाडीतील संतोष ताईंगडे, अजिंक्य ताईंगडे यांच्यात वाद झाला। त्यातून शिवीगाळ आणि मारहाण झाली। त्यानंतर निवास धनवडे यांनी संतोष ताईंगडे आणि अजिंक्य ताईंगडे यांच्या विरोधात पेठ वडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे, तर संतोष ताईंगडे यांनीही तक्रार दाखल केली आहे। परस्पर विरोधी तक्रारींमुळे पेठ वडगावमधील राजकीय वातावरण तापलंय। महिन्याभरापूर्वी पेठ वडगाव नगर परिषदेची निवडणूक झाली। त्यातून यादव आघाडीचे नगराध्यक्ष आणि 15 नगरसेवक निवडून आले, तर विरोधी आघाडीचे 5 नगरसेवक निवडून आले। 25 जानेवारीला संध्याकाळी पेठ वडगावमधील जीनियस इंग्लिश स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम होता। या कार्यक्रमातून यादव आघाडीचे नगरसेवक अभिजित गायकवाड, निवास धनवडे आणि दिलीप कुडाळकर बाहेर पडले। त्यावेळी सालपे आघाडीचे संतोष ताईंगडे आणि अजिंक्य ताईंगडे तिथंच उपस्थित होते। संतोष आणि अजिंक्य ताईंगडे यांनी निवास धनवडे यांना उद्देशून जातीवाचक शिवीगाळ केली। त्यानंतर निवास धनवडे आणि अभिजित गायकवाड यांना शिवीगाळ करण्यात आली। त्याबद्दलची तक्रार निवास धनवडे यांनी पेठ वडगाव पोलीस ठाण्यात दिली आहे, तर संतोष ताईंगडे यांनीही निवास धनवडे आणि अभिजित गायकवाड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे। या घटनेनंतर यादव आघाडीचे कार्यकर्ते पोलीस ठाण्यात मोठ्या संख्येने दाखल झाले। पोलीस निरीक्षक प्रमोद शिंदे यांनी कार्यकर्त्यांना समजावून परिस्थिती आटोक्यात आणली।